नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासापर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. हवामानात थोडा बदल होत चाललेला आहे आणि हा बदल बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढवणारा दिसून येत आहे. विदर्भ पट्ट्यातून कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू निर्माण होताना दिसतं आणि तिथून थोडीशी वाऱ्याची दिशा सुद्धा काही अंशी बदललेली दिसून येते. आणि इकडे बीड ते इकडं खाली दक्षिणेकडे तेलंगणा परिसरातून सुद्धा वाऱ्याची दिशा साधारणतः बदललेली आहे आणि त्या भागात सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आणि कोकण पट्टीत पाहायला गेलं तर वाऱ्याचा वेग काही संमिश्र असा स्वरूपात आहे. त्या प्रमाणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसून येते. आता पाहूया पावसाचं प्रमाण आणि त्याचं कोणत्या भागात किती पाऊस आहे त्याचा थोडासा आढावा. तर 24 तासामध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण कोकण पट्टी म्हणजे मुंबई ते खाली बेळगाव, सिंधुदुर्ग पट्टा, कर्नाटकचा पश्चिम बाजूतून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच ह्याच भागातून 48 तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा आहे. संपूर्णतः सिंधुदुर्ग पट्टा, अ, बेळगावचा म्हणजे कर्नाटकचा पश्चिम बाजू, कणकवली, राजापूर, कोल्हापूरची पश्चिम बाजू, रत्नागिरी आणि चिपळूण, दापोली, महाड, लावजा ह्या भागात मध्यम काही अंशी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकचा परिसर ते नंदुरबारचा परिसर सुद्धा हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि 48 तासात ह्या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नाशिक, अकोले ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जुन्नर, शिरूर, अहिल्यानगर, दौंड, बारामती या परिसरात सुद्धा 48 तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि 24 तासात थोडंसं कमी आहे, पण 48 तासात थोडंसं वाढण्याची शक्यता आहे. सातारा, वडूज, इस्लामपूर, कोल्हापूर, सांगली पट्टासुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता 24 ते 48 तासात दाखवत आहे. आणि संपूर्णतः कोकण भागातून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता 48 तासानंतर दाखवत आहे. बेळगाव परिसरात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 48 तासात. इकडे पंढरपूर, अकलूज, सांगोला, करमाळा, जामखेड या परिसरात सुद्धा मध्यम काही अंशी जोरदार पाऊस होण्याची शक्यता 48 तासात आहे. 24 तासात थोडंसं मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे, पण 48 तासात पावसाचं प्रमाण मुसळधार होण्याची शक्यता आहे. एका दुसऱ्या ठिकाणी श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, चाळीसगाव या भागातून 24 तासात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. 48 तासात पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव, पाचोरा, शिल्लोड, जालना, चिखली, खामगाव, मेहकर, पत्तूर, जिंतूर, माजलगाव ह्या भागात, परभणी या साईडला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काहीच परली ह्या भागातून सुद्धा लातूर, धाराशिव या पट्ट्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उदगीर, अहमदनगर, डिगलोर, नांदेड, भोकर आणि उमरखेड ह्या भागात 24 तासानंतर पावसाचा जोर वाढून जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे. पुसाड, यवतमाळ ह्या भागात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ ते अमरावती, वर्धा या वारूळ ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 24 तासानंतर. आणि संपूर्ण विदर्भ पट्ट्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता 1-2 ठिकाणी दिसत आहे. असा होता हा 48 तासापर्यंतचा हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. संपूर्णतः उत्तर भागातून एक कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे आणि ते तयार असल्यामुळे संपूर्ण उत्तर भागातून ईशान्य महाराष्ट्रातील उत्तर भागात देशाच्या जोरदार पाऊस चालू आहे. काही दिवसानंतर हाच कमी दाबाचं क्षेत्र परत एकदा नागपूर पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. काही अंशी गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता सुद्धा
या 48 तासानंतर बनण्याची शक्यता दिसून येत आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.